नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासोलगीकर. नवभारत न्यूज एक्सप्रेस मध्ये आपणा सर्वांचे पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये मंद्रुप जिल्हा परिषद गटातील भाजपचे उमेदवार सौ सोनाली प्रशांत कडते यांचे पती प्रशांत कडते हे उपस्थित आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी हितगुज साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. एकंदरीत आमच्या प्रेक्षकांना तुमच्या राजकीय प्रवासाबद्दल माहिती द्या. मी वयाच्या 25व्या वर्षी ग्रामपंचायत सदस्य झालो कंदलगाव मध्ये. तिथून माझं सुरुवात झालं ग्रामपंचायत सदस्य पासून. माझा जन्म सर्वसामान्य कुटुंबातून जन्म झाला. 14 गुंठा माझं शेत आहे आणि वयाच्या 21व्या वर्षी माझ्या घरच्यांना कंदलगाव पंचायत समिती गणातून सुभाष बापू देशमुख साहेबांनी भाजपचं तिकीट दिलं आणि पंचायत समितीला निवडून आलो. आणि बापूने मला जनरल मध्ये 6 वर्ष सभापती केलं. परत ओबीसीचं आरक्षण निघालं, परत दुसऱ्यांदा सभापती केलं या तालुक्याचं. घरच्यांना सभापती करताना मला तालुक्याचं संजय गांधी निराधार योजनेचं अध्यक्षपद दिलं. तिकडं घरच्यांना सभापती आणि मला संजय गांधी निराधाराचा अध्यक्ष. मी संजय गांधी निराधार योजनामध्ये लोकांचं गोरगरिबांचं बरेच प्रकरण मी या तालुक्यात केलेलं आहे. मी कुठलं गाव कुठलं काय बघितलं नाही, सर्वांचं काम केलेलं आहे. आणि पंचायत समिती सभापती झाल्यावर कोणाचं बी काम मी थांबवलं नाही. आणि मी आतापर्यंत साहेब 4000 लोकांना देवधर्म केलंय स्वतःच्या खर्चाने. अष्टविनायक, कुंभमेळा, देवदर्शन, कुठले बी देवदर्शन केलेलं आहे. आणि कोणाचा दवाखाना असू दे, कोणाचं काय असू दे, रात्री बेरात्री उठून मी पळणारा माणूस आहे आणि गरीब घरातला आहे. आज मला सुभाष बापू देशमुख साहेबांनी मला जिल्हा परिषदचं तिकीट दिलं भाजपाने. आणि आता झेडपी उमेदवार मला मिळालेला आहे. ह्याच्या पुढे मी असंच पक्षाचं गोरगरिबाचं काम करणार आहे. आणि कुठला जात धर्म काय नाही, सर्व लोकांबरोबर मी लोकांचं काम आतापर्यंत केलेलं आहे. ह्याच्या पुढे बी मी करणार आहे. एकंदरीत कोणतीही जात धर्म पक्ष न पाहता आपण प्रामाणिकपणे लोकांची सेवा केलेली आहे. सेवा करत करणार. या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या दरम्यान जेव्हा एबी फॉर्मचा प्रश्न आला तर अनेक उमेदवार एबी फॉर्म साठी धडपडत होते. मग ते भाजपकडून असेल, काँग्रेसकडून असेल किंवा अन्य पक्षाकडून. पण भाजपकडून पाहता तुम्हाला अगदी सहजतेने एबी फॉर्म मिळाला. यामागचं काय कारण असू शकतं? आम्ही प्रामाणिक काम केलेलं आहे, लोकांचं जनतेचे काम केलं आहे आणि आम्ही पक्षात काम करत आलोय, एकनिष्ठ आहे. आणि जनतेचं काम बघून आम्हाला पक्षाने तिकीट दिलेलं आहे. एकंदरीत प्रामाणिकतेचं फळ तुम्हाला मिळाला. तसेच तुम्ही मागच्या पंचवार्षिक ह्याच्यामध्ये 2 वेळा सभापतीपद तुम्ही भोगलेले आहात. त्या 2 वेळा सभापतीपद जे भोगले त्या दरम्यान तुम्ही काय कोणकोणती विकास कामं केलेली आहेत, ठोस अशी विकास कामे? बरेच प्रस्ताव आम्ही साहेबांना, आमदार साहेबांना दिलं. आमच्या बापू साहेबांनी बरेच कामं केले तालुक्यात. कुठले एक रोड सोडलं नाही. त्यांच्या माध्यमातून आम्ही बी आमच्या गावात बरेच कामं केलेले आहेत आणि मतदारसंघात बी कामं केलेले आहेत. आणि असं सांगणं एवढं नाही, भरपूर कामं केलं आम्ही. म्हणजे कुठलं असं काय कसलं बी काम असू दे आम्ही केलेलं आहे. विकास कामामध्ये कुठं कमतरता पडलं नाही, केलेलं आहे सर. छान छान, चांगली गोष्ट आहे. सोलापूर महानगरपालिकेची आपण निवडणूक पाहिली पाठीमागे झालेली, तर त्या निवडणुकीमध्ये भाजप पक्षाला प्रचंड यश मिळालं. तर तो निकाल, त्या निकालाची पुनरावृत्ती या सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये होईल का? 100% होणार सर. बरं, ठीक आहे. आता तुम्हाला मतदारांनी का निवडून द्यावे, काय विजन आहे तुमचं, किंवा का निवडून द्यायला पाहिजे हे थोडक्यात सांगा. म्हणजे आता कसं आहे साहेब, आता अगोदरचे इथं उमेदवार आहेत त्यांनी काय मग आता हाय राजकारणात आहे, त्यांनी काही कामं केली नाहीत. आता आम्ही या भागातून नौका आहे, आम्हाला काम करायचं आवड आहे आणि पक्ष आमचं चांगलं काम केलंय. लाडकी बहीण असू द्या, बरेच काम आमच्या पक्षाने केलंय. त्यामुळे आता हे पाठीमागे केलेल्या कामाच्या बळावर तुम्ही मतदारांसमोर जात आहे आणि अगोदरचे उमेदवार आहेत त्यांनी काय केलं नाहीत. हा, चांगली गोष्ट. तर आता तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही? आमच्या भारतीय जनता पार्टीचं उमेदवार सोनाली परसापा कडते
आणि मळशेत मुगळे साहेब यांना सर्वांना, आणि तिकडेच प्रियंका, रमेश, अश्वेताई, आमचे 3 उमेदवाराला कमळ या चिन्हावर मतदान करावं एवढंच बोलतो. नमस्कार. हे आहेत बंद्रुप जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौ सोनाली प्रशांत कडते यांचे पती प्रशांत कडते यांच्याशी आपण हितगुज साधलो. त्यांना आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि थांबूया. धन्यवाद. ओके, एक नंबर.